जय भीम. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या भूमीला कलंकित करण्याचं काम बागेश्वर नावाच्या भोंदू बाबाच्या मार्फत झालेलं आहे, मी त्याला सांगू इच्छितो की तुझा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. या भूमीला वाचवण्याचं काम, या देशाला वाचवण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांच्याबद्दल तुला अपशब्द वापरताना लाज वाटली पाहिजे होती. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे गृहमंत्री आणि आमचे राज्याचे प्रमुख माननीय फडणवीस साहेब हे असताना त्यांच्या समोर जर हा बाबा जर कुठेतरी भोंदूगिरी करत असलेला बाबा जर या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत असेल तर त्याला त्याच ठिकाणी अटक करण्यात आली पाहिजे होती. पण ही गोष्ट त्यांनी केली नाही. आणि ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी सुद्धा विरोध केलेला आहे, तर माझा विरोध करताना बागेश्वर गुरुजींना या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही जर येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेल्या अपमानाबद्दल माफी मागितली नाही तर तुम्हाला भेवंडीत कोणत्याही ठिकाणी ठाणे जिल्ह्यात कार्यक्रम करण्याचा अधिकार राहणार नाही. आणि जिथे जिथे कार्यक्रम असेल ते उडलवून लावण्याचं काम ठाणे जिल्हा काँग्रेस पार्टी करणार, हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहोत. तुम्हाला जर तुम्ही केलेल्या चुकीचं जर तुम्हाला पश्चाताप असेल तर तुम्ही जाहीर माफी या महाराष्ट्राची मागावी, असे जाहीर आव्हान आमचे आहे. जय हिंद, जय भीम.